घरी चालल्यात ना, माझे काम करा. म्हणजे बाबांना एक निरोप द्या. मी पण निरोप देऊ शकलो असतो, पण ते त्याला रेंज नाही ना आपल्या गावाला. त्या गुरुवाच्या माडाकडे जावं लागतं. हो निरोप. हा निरोप माहितीये का, माझ्या बाबांना सांगा या महिन्यात पैसे जरा उशिराच पाठवले. हा पण सगळं पाठवलं नक्की. अहो जरा कमी प्या हो कांबळे, किती पिता. जाईन तुमच्या घरी पण जाईन आणि तुमचा निरोप पण देईन. तुमची हीच गोष्ट मला फार आवडते असं करा. तुम्ही माणूस म्हणून एकदम मस्त आहात. पुरी काय ग बा, अभ्यास करते? काका शिक्षण झालं, इंटरव्ह्यूची तयारी करते. अरे बा, कसं शिक्षण झालं म्हणते. मग काय लग्नाचं बा काय नाही कोणी बघतायत का? हे तर माझ्या ओळखीचा मुलगा आहे, माझ्या बहिणीचा मुलगा आहे. आतापर्यंत 30 स्थळं बघून झाली, पण मेलीने तिघांना पण नकार दिला. अहो तो नेरूळचा पोरगा लांब राहतो म्हणून त्याला नकार दिला, आणि रत्नागिरीचा पोरगा गावी राहतो म्हणून नकार दिला. आता हिच्यासाठी मुंबईच्या काटा रोडचा मुलगा शोधून आणायचा का मी? मला मुंबईचाच मुलगा पाहिजे, मग तो काटा रोडचाही चालेल. या बाबा तुझं का? अहो भाऊ, हे लक्ष देतात तिच्याकडे. मिलीला मोठ्या माणसांशी कसं बोलायचं हिची काडीची अक्कल नाही. नेहमी उद्धड बोलते. मुलीच्या जातीला असं वागणं शोधतं का? राजा जोडीला चार मजली वाडीला. हे पण गेलं. आणि हे पण हे पेपर सगळे बरोबर आहेत ना? अहो नाहीतर तो तलाठी नुसत्या फेऱ्या मारायला लावतो. रत्नागिरीहून राजापूर आणि राजापूरहून रत्नागिरी. अगं गेल्या वेळेस त्या MSCP ऑफिसला गेलो होतो ना, त्या लोकांनी पण असंच फिरवले. तुम्ही तर ते काय सांगूच नका. आज 4 वर्ष झाली अर्ज करतो, पण लाईटचा पोल काय आला नाही. कधी लाईट येईल त्या घरी देवच जाणो. तुम्ही नेहमी म्हणता या वर्षी येणार, पुढच्या वर्षी येणार, पण लाईट काय मात्र आली. कशी येणार? सरकारी काम ते म्हणतात ना, सरकारी काम आणि 6 महिने थांब. मागच्या वेळेला ते ऑफिसर म्हणाले होते ना बाबांना, लवकरात लवकर पोल पाहिजे असेल तर 1.5 लाख रुपये भरा. कशाला आठवण करून देतेस? तिथे लाईट आणण्यासाठी हे तेवढे पैसे देखील भरतील. इथे आपली खायची कोम. संशयात लाईट आणून त्यांना काय मिळणार आहे देव जाणे. बस फालतूच्या टेपा. माझं खडगं बांधण्यासाठी करतो मी केव्हा तिकडे. अहो असं काय बोलताय? संध्याकाळची वेळ आहे आणि असं बाहेर जाताना भलतं सलतं बोलू नका. तू गप बसा, तू पण त्यातलीच आहेस. तू पण यायचं नाही सांगून ठेवतोय. मी माझं काही बघून घेईन. असं बाहेर जाताना चिडू नका. अरे चिडू नका म्हणजे काय? उद्या लाईट आली ना की मित्रांना घेऊन बरोबर येतील पिकनिकला. अजिबात येणार नाही. आणि असं काय ठरलंय हो तिकडे जे आम्ही मित्रांना घेऊन पिकनिकला येऊ? तू येऊ पण नकोस. तुझ्यासाठी मी काही करत पण नाही तिकडे. दिसतंय ते. त्यामुळे आम्ही आहोत. आमचं सेटल होण्याचं वय आणि हे चाललंय सेटल व्हायला. अरे मग तुम्ही पण सेटल व्हा ना. तुम्हाला कोणी अडवलंय? तुमच्या वयाचे होतो तेव्हा आम्ही सुद्धा झालो ना आमच्या हिमतीवरती सेटल. प्रत्येक गोष्टीसाठी काय बाबाचा वागा? काळ बदललाय. त्यावेळी होतं सगळं सरळ सोपं. आता हातभार लागतो आई बाबाचा. हातभाराचं काय? आणि जेव्हा लहान होतात तेव्हा हातभार दिलीच ना. आता या वयात आम्ही तुमच्या हातभाराची अपेक्षा करायची की यांनी आमच्या हातभाराची अपेक्षा करायची? अहो पण आता तुम्ही आम्हाला हातभार दिला तर पुढे जाऊन आम्ही तुम्हाला सांभाळूच. काय गरज नाही मला सांभाळायची. अरे मी तुम्हाला बरोबर ओळखून आहे. बाळाचे पाय पाण्यात ओळखतात ना तसं बरोबर ओळखलंय मी तुम्हाला. ठीक आहे. मला आता तुमची मदत हवी आहे. कसली? डोंबोलीत मित्राच्या ओळखीनं 1 BHK 30 लाखात मिळेल. 1 BHK 30 लाखात डोंबोलीत म्हणजे स्वस्तच. माझ्या जॉबच्या बेसिसवर लोन मिळणार. डाऊन पेमेंटसाठी 2 लाख रुपये हवे. तर तेवढी मदत करा. चल येतो मी. हो कांबळे येतो जरा लक्ष ठेवा. हे असं असतं याचं. चला आम्ही काय करू पाहतोय तर आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं सोडून जंगलात जायचं मारायला याला. हे तुझ्या जिभेला काही हाड? हे आई तू गबस. तू कस डोकं नको फिरवूस. काही होत नाही याला.
आणि आता तरी काय मजाच मारायला चाललेत ना काय शिमग्यात जायचं, दारू पियायची आणि नाचत बसायचं आणि आम्ही या उदारीच्या घरात सडत राहायचं. सध्या गुलाबी रंगात रंगून गेले. हजारो मैलांचा प्रवास करून आलेल्या फ्लेमिंगोंनी या समुद्र किनाऱ्यांचा आधार घेतलाय. या समुद्र किनाऱ्यांना काही दिवसांसाठी का होईना त्यांनी घरच बनवले. दर्शना ती ब्लूप्रिंट आहे. हा आणते. दर्शना मध्ये मध्ये लुडबुड करू नको. हो बाजूला. कामात मदत कर म्हणाले तर टंगळ मंगळ कर. आई ते ठेव बाजूला. बघ दादाने काहीतरी आणलंय. हे तर दाखवते. आई बस हे बघ हे आपलं घर. आता ही ब्लूप्रिंट म्हणजे नकाशा 550चा एरिया आहे. हे बघ हे इथे तुझं किचन. त्या किचनला लागून बाथरूम. हा इथे बेडरूम. पण मस्त ऐस आहे हा. बेडरूम मध्ये ना एक मोठी स्लायडिंगची खिडकी आहे. इथून ना तर सूर्य भोवताना दिसतो. काल मी खिडकी उघडली ना तर काही थंड हवेची झुळूक आली म्हणून सांगू. हा एकदम थंडगार. स्टेशन पासून बायावर तो फक्त 15 मिनिटं लागतात पोहोचायला. सगळं कसं एकदम सुटसुटीत. कसलंच टेन्शन नाही. काय कसं वाटलं आपलं? अगदी तुमच्या मनासारखं होतं. तुम्ही नवीन घर घ्या. तुमचे बाबा गावाकडच्या घराकडे धावतात. तुम्ही नवीन घराकडे धावा. पण या घराकडे कुणी लक्ष दिले नाही. अरे वर्ष संसार केला या एवढे दुःख पाहिजे. चढ उतर पाहिजे. दुःख जे काही वाटते ते ह्याच घरात पाहिजे. मला धानाचं मोठं होताना पाहिले या. तुम्ही इथेच खेळात शिकलात. एवढ्या वर्षात मोजून 2 ते 3 वेळा रंग मारला असेल आपण या. मला वाटतं 5-1 वर्षापूर्वी मारला असेल आपण तो शेवटचा रंग. अरे एवढी वर्ष कशी गेली. तुमच्या मामांच्या रिटायरमेंट एकच वर्ष. या भिंतींचा ना रंग ह्या भिंतीकडे बघून असं वाटतं की आम्ही आता म्हातारे होत चाललो. यंदाची दिवाळी ही आपली शेवटची दिवाळी असेल या घरामध्ये. नाही म्हणजे नवीन नवलाई कोणाला नाही आवडत. पण माझी इच्छेसाठी आहे ना शेवटचा रंग मारता आला ना तर मला या लोक घेताना का होईना मला हे घर आहे ना सजलेलं बघायचं आहे. हो आई नक्की मारूयात आपण आपल्या घरात. अगदी तू सजली असशील ना तुझ्या लग्नात तसंच सजूया आपण. दर्शना हा बाबा बेटा काही काम करतेस का? विशेष तसं काही नाही बाबा. काही कंपन्यांना जॉब प्रोफाईल नाही करायचं. बरं मला एक पत्र लिहायचं आहे. तुझ्या लॅपटॉपवर लिहून देशील? हा देते ना. तेच हा बोला.
माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई 22. बाबा अचानक मुख्यमंत्री वगैरे? अगं गेली 5 वर्ष मी त्या लाईटसाठी इकडे तिकडे खेपा मारतोय, पण कोणी लक्षच देत नाही. आज एका माझ्या कामावाल्या मित्राला मी विचारलं तर त्याने सांगितलं एक मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बघा. बोला. विषय 1 मे 2017 पूर्वी विजेचे कनेक्शन मिळण्याबाबत. इथेच ना? हा. वरील विषयास अनुसरून मी संतोष हसोळकर, राहणार हसोळ, बौद्धवाडी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की मी 2012-13 रोजी गावी एक घर बांधले. त्याच वेळी विजेचे कनेक्शन मिळण्यासाठी अर्ज देखील केला. फास्ट होत नाही ना? नाही. बोला. एवढी वर्ष प्रयत्न करून देखील अजूनही विजेचे कनेक्शन मिळाले नाही. शेवटी एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून लवकर काम होण्यासाठी मी त्याला 1.5 लाख रुपये दिले. पण तरीही काम होत नाही. राजापूरच्या ऑफिसमध्ये फेऱ्या मारून माझी मानसिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. व 1 मे 2017 पूर्वी विजेचे कनेक्शन न मिळाल्यास माझ्याकडे आत्महत्या करण्यापलीकडे कोणताही मार्ग नसेल. माननीय मुख्यमंत्री, आपण या विषयाकडे लक्ष घालून प्रश्न सोडवाल अशी आशा बाळगतो. आपला विश्वासू संतोष विठ्ठल हसोळकर. अहो, हे काय विचार करताय तुम्ही? आता माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरलेला नाही. पण असं काय म्हणताय? आई तू थांब. बाबा मला सांगा काय झालं? बघा, आज सकाळी त्या राजापूरच्या ऑफिसमध्ये फोन केला होता, तर तो फोन उचलल्या अधिकारी माझ्यावरती एकदम रागावून बोलला, तुम्हाला काय सगळं आहे तर सवय आहे का? मोफत खाण्याची सवय झाली तुम्हाला. आरक्षणाने माजलाय तुम्ही. आणि मला काही समजण्याच्या आधीच तो पुढे बोलला, सारखा फोन करत जाऊ नका, तुमचं यादीत नाव आल्यावर आम्ही तुम्हाला कळवू. त्यांनी फोन ठेवून दिला. मला काही कळलंच नाही का. मी आता काय करू? मला माहिती आहे काय करायचं. काय? चला पोलीस स्टेशनला. त्या ऑफिसरचा सगळा माज उतरवून टाकू. काहीतरी काय बडबडतोयस तू? काहीतरीच म्हणजे तो ऑफिसर बाबाला जातीवरून बोलूच कसा शकतो? असल्याना ऍट्रॉसिटी लावल्याशिवाय आकडा नाही यायचा. तू जरा थांब. हा म्हणजे नाही, ऍट्रॉसिटी वगैरे काही नाही. अरे, एखाद्याने चूक केली म्हणून आपण पण चुकीचं पाऊल नको उचलायचं. एखाद्याचं जीवन खराब होईल एवढं आपलं काम महत्वाचं नाहीये. इतके दिवस वाट बघितली ना आपण, अजून थोडे दिवस वाट बघू. तू तेवढं पत्र लिह. अगं लिह. अहो, तुम्ही हे ना आत्महत्येचा विचार आहे ना पहिले मनातून काढून टाका. अहो, आपल्याला काही नको. आपण आहे ना कसेही राहू. आणि तुम्ही थोडा देखील विचार नाही केला, तुम्हाला काय झालं, माझे काय होणार? हे बघ, मी काही नाही, पण तू जरा शांत. नाहीच करणार तुम्ही आत्महत्या. कारण आत्महत्या करायला सुद्धा ना हिंमत लागते. हिंमत ती नाहीये तुमच्यात.
कोणाची हिंमत काढतोयस रे? संतोष विठ्ठल हासोलकरची नाही आहे हिंमत तुझ्या नवऱ्यात. या मुंबईत घर घ्यायला ना हिंमत लागते. नाही याच्याकडे गावी पळतोय. मी म्हणाले 2 लाख रुपये दे, डोंबिवलीचा फ्लॅट गावावर करू, पण नाही दिले. पण कुणाला न सांगता त्या गावच्या घरासाठी 3 लाख रुपये भरले. त्यातूनही काही नाही झालं म्हणून आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आहे. सगळा कुणी येतो याला जातीवरून बोलून जातो आणि हे बसते तिथे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित. म्हणजे सर्व करायचं यांनी आणि विस्तारायचं कुणी आम्ही नाही. जा तू गावीच जा, तुझी लायकी नाही आहे मुंबईत राहायची. दादा खूप बोलतोयस. माहिती आहे मला, पण आज जर नाही बोललो ना तर हा गावच्या घरात लाईट आणण्यासाठी या इथे अंधार करेल. अरे साधी जाणीव नाही यांना. हे 1 वर्षाने रिटायर झाल्यावर आमचं काय होणार? आम्ही कुठे जाणार? आज या साऊथ मुंबईमध्ये या बीएमसीच्या घरात राहतोय. लहानपणी काहीच नाही वाटलं. खेळलो, बागडलो, मोठे झालो. पण जेव्हापासून कळू लागलं ना हे घर कधी आपलं वाटलंच नाही. सतत हीच जाणीव होत राहिली. इथे उपरा होऊन जगतोय. त्या मुंबईत स्वतःच्या हक्काचं घर घेण्याचा विचार केला तर काय चुकलं माझं? तुम्ही नाही घेत ना, ठीक आहे, पण मी घेतोय तेही नकोय. आणि घेतोय तो कुणासाठी? आपल्यासाठीच ना. पण नाही, यांना वाटतं मुलांना शिकवलं, मोठं केलं म्हणजे फार उपकार केले. काही उपकार वगैरे केले नाही तुम्ही. सगळेच आईबाप करतात आपल्या मुलांसाठी. मी काय वेगळं नाही केलं, कळलं ना? सरकार सॉरी हा मयूर, मध्येच बोलतोय. सरकार चला काही करत नसेल तर जरा पाय मोकळे करून घेऊया. हो काय, चला चल पाय आणि मयूर चालू राहू दे तुझं काय चालतंय. हा आहे. मला सांभाळायला समर्थ आहे मी. मी बसा, मी जेवायला आणते. नाही नकोय. ते कांबळे बरोबर जेवण आलो मी. युवराज कुठे दिसत नाही. कुठे गेले? तोही गेला तुमच्या मागोमाग. तुम्ही दोघे जण म्हणा आपापल्या घरासाठी म्हणताय. आपण या राहत्या घरात आपण राहिले का? पण तेव्हा अगं मुंबईमध्येही घरं नसतात ग. मुंबईमध्ये असतात ते फक्त फ्लॅट आणि भाव. प्रतिभा, अगं माझ्या लहानपणी माझ्या गावी गवताचं घर होतं. माझ्या बाबाने गावी मोल मजुरी करून बांधलेलं. धर्मांतर होऊन देखील मालकीची सावली काय पाठ सोडत नव्हती. त्या एवढ्याशा घरात मी, माझे 3 भाऊ, 1 बहीण असे 5 जण राहायचो आम्ही. गरीब होती
पण सुखी होतो आम्ही. काय माहितीये, कारण दिवसभर मोलमजुरी